हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत मटकीची रस्सा भाजी किंवा मिसळ. मिसळ मी याच्यासाठी नाही म्हणणार कारण ही खूप अशी तरीदार नसणार आहे, पण एक रस्सा भाजी करू आपण. जनरली मिसळ म्हटलं की तरी रस्सा वगैरे असं सगळं असतं. हे आपलं रोज घरी खाण्यासाठी म्हणजे बनवण्यासाठी एक चांगली ऑप्शनल भाजी म्हणून आपण याला घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मटकीची रस्सा भाजी. त्याच्यासाठी मी इथे अर्धा पावशर मटकी उकडून घेतलेली आहे. म्हणजे कुकरला पाणी टाकून एक किंवा 2 शिट्टी करून घ्यायची आहे. इथे मी जवळपास 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 2 मीडियम साईजचे आणि एक छोटा कांदा असे कांदे घेतले आहेत. एक टोमॅटो, थोडंसं आलं, धने, जिरे आणि सुकं खोबरं मी अगदी थोडंसं घेतलं आहे. तर हे सगळं आपल्याला लागणारे बेसिक वाटणाचे मसाले आहेत. आता ह्याच्यासाठी मी भाजून वाटण करत नाही. आपण एक बेसिक फक्त जे खोबरं आणि धणे जिरे आहेत ते थोडेसे गॅसवर गरम करून घेणार आहोत कढईमध्ये. बाकीचं सगळं कच्चंच राहील, जसं की आपले कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण. कांदा टोमॅटोचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही आहे, नाहीतर मग ते खूप अशी घट्ट भाजी होते. ही आपली एक मीडियम कन्सिस्टन्सीची भाजी राहणार आहे. धने जिरे हे वाटणातच घ्यायचे आहे. फोडणीला मी धने जिरे घालत नाही. स्पेशली जिरे किंवा मोहरी जेव्हा कधी आपण ग्रेव्हीच्या भाज्या करतो, कारण ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये जर फोडणीला जिरे घातले तर ते खूप असं विचित्र टेस्ट येते नंतर आणि दाताखाली येतात. त्याच्यामुळे ते अवॉइड करायचं आहे. आपल्याला धने जिरे हे वाटणातच घालायचे आहेत. वरून फोडणीला आपण वापरणार नाही आहोत. हे कच्चं वाटण आहे. हे खूप शॉर्टकट आणि सोपं आहे. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅस चालू केला आहे, कढई तापत ठेवली आहे. जशी माझी कढई तापेल त्याच्यात मी माझा जे काही थोडंसं मी खोबरं घेतलं आहे चवीपुरतं. ही 2 माणसांची भाजी आहे. 2 माणसांना भरपूर होते ही भाजी. हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तर 2 माणसांसाठी भरपूर आहे. इथे हे खोबरं तुम्ही बघू शकता टाकताच क्षणी जरा आता ब्राऊन व्हायला लागलं आहे. तर थोडंसं आपलं धणे आणि जिरे पण घालणार आहोत. हलकंसं रोस्ट करायचं आहे आपल्याला. काय याला फार असं ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे. हलकंसं रोस्ट करून फक्त जे काही त्याचे फ्लेवर्स आहेत ते बाहेर येण्यासाठी हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. हे बघू शकता. हलकंसं रोस्ट करून झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता हे जे वाटण आहे किंवा हे जे आहे आपलं खोबऱ्याचं, याला आपण सर्वात पहिले मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. मग नंतर कांदा, मग टोमॅटो. कारण हे जर सुरुवातीला सगळ्यांमध्ये टाकलं तर याला बारीक व्हायला वेळ जातो आणि सगळं बारीक होऊन जातं, पण हे राहून जातं. कुठे कुठे आपल्याला ते खोबऱ्याचे तुकडे जाणवतात. त्याच्यासाठी आधी आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे. खोबऱ्याचं मिश्रण मी मिक्सरमध्ये घेतलेलं आहे. आता याला मी बारीक करते आणि इथे हे टोमॅटो आणि कांदा पण रफली चॉप करून घेतलेला आहे. आता हे बघू शकतात आपलं वाटण तयार आहे. याच्यात मी कुठली लाल मिरचीची पेस्ट किंवा असं काही टाकलेलं नाही आहे. हे आपलं जे कांदा टोमॅटोचं वाटण आहे तेच आहे. खूप सुंदर रंग आला आहे. आता फोडणी करूयात किंवा भाजी परतूया. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. आता आपण ह्याच्यात आपले मसाले घालणार आहोत. आम्ही जास्त गरम मसाला वगैरे वापरत नाही, कारण भाज्या ज्या आहेत त्या थोड्या सात्विकच असलेल्या बऱ्या असतात. इथे मी कढईत 2 चमचे तेल घालत आहे. हे 2 मोठे चमचे तेल. इथे मी वाटण घातलं आहे. तेलात मी सर्वात पहिले तिखट घातलं आहे आणि मग वरतून वाटण घातलं आहे. हे बघू शकता. वाटण आता छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आपलं जे वाटण केलं होतं ते पूर्ण वाटण मी वापरलेलं आहे. हे जे वाटण आहे हे छान असं बारीक गॅसवर परतून घेऊ आपण. पूर्ण तेल सुटेपर्यंत आणि असं कोरडं होईपर्यंत याला परतायचं आहे. याच्यात मी आतापर्यंत फक्त लाल मिरची पावडर घातली आहे. दुसरा कुठलाही मसाला घातलेला नाही आहे. बघू शकता. आता आपलं जे ग्रेव्ही आहे ती थोडं बऱ्यापैकी तेल सोडत आहे. त्याला अजून 2 मिनटं आपण रोस्ट करून घेऊया. अजून थोडं ड्राय होऊ देऊ. हे जे आपण कच्चं वाटण वाटलं आहे त्याच्यामुळे याला परतणं फार गरजेचं आहे. जर याला आपण व्यवस्थित परतलं नाही तर भाजी व्यवस्थित मिळून येत नाही आणि असा कच्चा फ्लेवर लागतो. त्याच्यामुळे कच्चं वाटण असल्या कारणाने याला प्रॉपर असं तेल सुटेपर्यंत परतणं गरजेचं आहे.
ही ग्रेव्ही आता छान परतून झालेली आहे. पूर्ण कढई पण सुटली आहे आणि प्रॉपर असं तेलही सुटलं आहे, ड्राय पण झाले आहे. आता याच्यात आपण आपले सुके मसाले घालणार आहोत. हे लक्षात घ्या, मी हे सगळं बारीक गॅसवर केलेलं आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे, आता ग्रेव्ही जळून जाईल आणि पाणी आटणार नाही. त्याला वेळ लागतो या प्रोसेसला, तर त्याला थोडासा वेळ लागू द्यायचा. आता याच्यात मी थोडंसं आपलं हळद घालणार आहे. इथे मी वापरत आहे, हे बघू शकता, काटदरेचा मिसळ मसाला. तुमच्याकडे जो ब्रँडचा मिळत असेल तर तुम्ही वापरा, पण माझा आवडीचा म्हणजे मिसळसाठी किंवा मटकीसाठी स्पेशली काटदरेचा मसाला आहे. तो मी तोच प्रत्येक वेळेस वापरते. आणि जर हे नाहीच मिळालं तर तुम्ही आपला गरम मसाला आणि किचन किंग मसालाही थोडासा टाकू शकता तुमच्या चवीनुसार. आता इथे मी काटदरेचा मिसळ मसाला 1 चमचा टाकणार आहे. इथे मी मसाले सगळे टाकून मिक्स करून घेतलेले आहेत आणि मीठ पण घातलं आहे. मीठ तुम्ही चवीनुसार घाला. मी मटकीमध्ये मीठ घातलं नव्हतं, त्याच्यामुळे मी याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. जर तुम्ही मटकी बॉईल करता त्याच्यात मीठ घातलं तर याच्यात मीठ घालायची गरज नाही आहे. आता मी याच्यात गरम केलेलं पाणी घालत आहे. आता याच्यात मी गरम केलेलं पाणी ॲड केलेलं आहे आणि बघू शकता पाणी ॲड केल्यावर आता मी याच्यात आपली मटकी ॲड करणार आहे. आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामुळे मी आता याच्यात ही मटकी पण ॲड करत आहे. उकळून ठेवलेली मटकी ही ॲड करून झाली आहे. आता याला आपण मिक्स करू आणि छान असं, मटकी बॉईल असल्यामुळे याला जास्त आता वेळ लागणार नाही, आता लवकर होईल. तर याला आपण छानपैकी आता उकळी येऊ देऊ भाजीला. भाजीला छान उकळी आलेली आहे. हिला अजून आपण एक 5 ते 7 मिनटं उकळू देऊ, मग आपली मटकीची रस्साभाजी तयार आहे. अशा प्रकारे आपली मटकीची भाजी सोपी व झटपट होणारी तयार आहे. ह्याला आता तुम्ही फरसाण, कांदा वगैरे टाकूनही खाऊ शकतात आणि बघू शकतात अजिबात जास्त तरी वगैरे काही नाही आहे आणि भाजी खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.